3 गोष्टींमुळे आजचा दिवस माझा खूप जास्त स्पेशल होता. पुढे सांगते मी काय आहे स्पेशल ते. सकाळी सकाळी पहिला देव सगळे घासून घेतले. पहिली स्पेशल गोष्ट म्हणजे आज दत्त जयंती होती आणि त्यानंतर दुसरी स्पेशल गोष्ट म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता आणि मी आज पूजा करणार होते. लास्ट टाइम मला पूजा करायला भेटली नव्हती म्हणून मी जास्त खुश होते आणि मी साडी नेसून तयार झाली. त्यानंतर हे लिप बाम मी घेतलं होतं शुगर पॉपचं, ते ट्राय केलं, छान होतं आणि मग छान रेडी होऊन पाटल्या घातल्या आणि पूजेला गेली. सगळं तयारी पहिलाच करून ठेवली आणि मग घट बसवायला घेतलं. माझी थोडी धांदळच झाली, किती पण लवकर उठा पण आहे ना पूजेसाठी उशीरच होतो सगळी कामं करता करता. तर थोडा उशीर झालेला पण माझी पहिली पूजा होती तर मला पूर्णच सगळं नीट करायचं होतं. सो छान अशी पूजा केली, पोथी वाचली, खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मग आहे ना पप्पा घरी होते तर त्यांच्यासाठी मटर पुलाव बनवला आणि थोडा आराम केला. मग संध्याकाळी उठून सगळं नैवेद्याचं जेवण बनवलं, पूजा केली, पुन्हा संध्याकाळी पोथी वाचली कुंदन आलेला तर त्याच्यासोबत आणि मग नैवेद्य दाखवलं देवाला. आज मी नैवेद्यासाठी डाळ भात, शेव्याची खीर, पुरी आणि छोलेची भाजी, कोथिंबीर वडी बनवलेली. नंतर आम्ही उपवास सोडून घेतला आणि आज तिसरी स्पेशल गोष्ट होती ती ही म्हणजे पप्पांचा बड्डे होता आज आणि उपवास वगैरे सोडल्यानंतर आम्ही स्पेशल सेलिब्रेशन केलं. खूप छान वाटलं, दिवसाचा शेवट असा झाला. जन्मदिवस माझ्या मित्राचा, हॅपी बर्थडे. एवढंच. हॅपी बर्थडे पप्पा. नक्की कमेंट करून सांगा पप्पा 55 वर्षाचे वाटतात का. आणि मिम्मीचं काय वेगळंच चालेल. माझी मम्मा बरोबर केक देते की नाही सर्वांना ते बघत होती आणि तिला पहिला हिस्सा पाहिजे होता. ओके बाय, आजसाठी एवढंच. भेटा नवीन व्हिडिओमध्ये.